नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरतीची हे नवीन अपडेट असणार आहे। यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शासनाने काय केलेलं आहे, पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली, ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। याची जी जाहिरात आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिराती येतात ते व्हिडिओज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे काही योजना असतात ते सुद्धा आपले चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते। म्हणून जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा, कारण सगळ्या मुलांना ह्या व्हिडिओचा फायदा होऊ शकते। आणि जे विद्यार्थी जे पोलीसची भरती साठी तयारी करत आहे ते विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पोलीस भरतीचे नवीन जे अपडेट येते ते सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण लेट न करता याची जी ऑफिशियल जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवतोय। तुम्ही यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, लोकमत या पेपरमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। इथे लिहिलेलं आहे पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली। यामध्ये तुम्हाला देणार आहे हायकोर्ट 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र मागितले, इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर नागपूर शहरची ही न्यूज आहे। इथे काय लिहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला मी वाचून दाखवतो, तुम्ही बघू शकता। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शहर व ग्रामीण पोलीस विभागामध्ये रिक्त पदे असलेली, नागपूरची आहे हे विद्यार्थी मित्रांनो। शहर व ग्रामीण पोलीस विभागामध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आणि नवीन पदांना मंजुरी देण्याकरिता काय कार्यवाही केली अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली, इथे दिलेलं आहे। आणि यावर 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला। प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व तृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली। त्यानंतर तुम्ही बघू शकता शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रिक्त पदे, इथे दिलेलं आहे रिक्त पदे भरण्यासाठी आणि नवीन पदांना मंजुरी सुद्धा यामध्ये मिळण्याकरिता राज्य सरकारला प्रस्ताव सादर केले आहेत। त्यावर निर्णय व्हायचा आहे, त्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला। शहरातील रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने 2020 मध्ये स्वतःचा फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। अपघात थांबवण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे, परंतु मनुष्यबळ अभावी पोलीस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे। याकरिता या प्रकरणात पोलिसांच्या रिक्त पदांची, इथे बघू शकता तुम्ही पोलिसांच्या रिक्त पदांचा मुद्दाही हाताळला जात आहे। ॲडव्होकेट राहिल मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज केले आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे नागपूर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये आहे तुम्हाला ते 447 पदे रिक्त आहे आणि हे पदे तुम्हाला लवकरात लवकर येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे बघू शकता पोलीस आयुक्तांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस विभागामध्ये विविध श्रेणीतील 447 पदे रिक्त आहेत। याशिवाय या विभागाला 391 नवीन पदांची गरज आहे। इथे दिलेलं आहे 447 पदे रिक्त आहे आणि 391 नवीन पदाची गरज आहे। ग्रामीण पोलीस विभागातील आकडेवारी मात्र अद्याप न्यायालयाच्या रेकॉर्डवर इथे बघू शकता आणण्यात आली नाही। न्यायालयाने संदर्भात गेल्या 30 जानेवारी रोजी आदेश दिला होता। ही इम्पॉर्टंट जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं। व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितले आहे। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला। भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत। थँक्स फॉर जय हिंद, जय भारत।